मातोंडकरमध्ये यावेळी दिसून आला। बघूया इतरही एक दुसरी सेलिब्रिटी सध्या पुन्हा एकदा मतदानामध्ये किंवा आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे, ती म्हणजे सुरेखा पुणेकर। काँग्रेसकडून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाहीये। तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला आता सुरुवात होऊनही काँग्रेसचा अद्याप उमेदवारच न ठरल्यानं मोठा गोंधळ उडालाय। काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या नावावर एकमत होईल अशी शक्यता असतानाच आता पुण्यात काँग्रेसकडून नव्याच नावाची चर्चा सुरू झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना विचारणा झाल्याचं सांगण्यात येत आहे। सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरुद्ध भाजपचे गिरीश बापट यांच्यात लढत होऊ शकते। मात्र काँग्रेसनं सुरेखा पुणेकर यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाहीये। काँग्रेस आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार जाहीर व्हायला वेळ लागत असला तरी जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याचं जोरात काम सुरू करू अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। माढ्यातूनही संजय शिंदे मोठ्या मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली। पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आपण पुण्यात लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय। तर पुण्याच्या जागेबाबत राहुल गांधी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या स्तरावर हे जे काही निर्णय घेतील ते निर्णय सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करावेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली। वेगवेगळ्या प्रकारे चर्चा जरी होत असली तरी देखील एक चांगलं वातावरण उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं। माझ्या मते संजय मामा शिंदे चांगल्या मताधिक्याने विजय होतील, कारण ते बराच प्रयत्न झाला। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी आणि मित्र पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेब या संदर्भामध्ये हितला जो काही तिढा आहे हा त्यांच्यापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही एकत्र बसलो होतो। अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की हे दोन नेते निर्णय घेतील तो मला मान्य राहणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळं या संदर्भामध्ये सासवड पुरंदर असेल इंदापूर असेल या बाबतीमध्ये निर्णय हा दोन्ही राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष घेतील आणि तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा।